नमस्कार. केबी9 मराठीच्या मुख्य बातमीपत्रात आपलं स्वागत. पाहूयात आजच्या हेडलाईन्स. देहू रोड इथं चोरीला गेलेले 2.5 कोटींचे दागिने हस्तगत. पोलिसांच्या जबरदस्त नेटवर्किंगमुळे सर्वात मोठा दरोडा फसला. आरोपी अद्याप फरार. शेतकऱ्यांचे कैवारी शरद जोशी पंचतत्वात विलीन. विविध क्षेत्रातील मान्यवरांची तसंच राज्यभरातून शेतकऱ्यांची उपस्थिती. क्षेत्रीय सभेतील राडा प्रकरणी आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. सर्व आरोपींची रवानगी येरवडा तुरुंगात. पिंपरीत रेल्वेची धडक बसून दोघांचा मृत्यू. मंगळवारी सकाळी घडला अपघात. रेल्वे रूळ ओलांडताना उद्यान एक्सप्रेसची बसली धडक. आणि धोनी, रहाणे, अश्विन पुणे संघाकडून खेळणार. आता पाहूयात सविस्तर बातम्या. मुंबईवरून 10 किलो सोन्याचे दागिने घेऊन येत असताना 10 दिवसांपूर्वी देहू रोड इथं पुण्यातील सराफाची नजर चुकून चालकाने मोटारीसह लंपास केलेले 2.5 कोटींचे दागिने हस्तगत करण्यात देहू रोड पोलिसांना यश आलं आहे. ही घटना 4 डिसेंबरला रात्री 11च्या सुमाराला मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर किवळेजवळ घडली होती. पोलिसांचं जबरदस्त नेटवर्किंग, आधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर यामुळे अवघ्या 10 दिवसात सोनं परत मिळवण्यात यश मिळालं. विक्रमसिंग परमार असं मोटार व दागिने लंपास केलेल्या मोटार चालकाचं नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रवीण कुमार ओसवाल वय 39 हे 4 डिसेंबरला मुंबईतून 2.5 कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने खरेदी करून पुण्याकडे येत होते. ओसवाल किवळे इथं लघुशंकेसाठी उतरले असता मोटार चालक परमार याने त्यांना रस्त्यातच सोडून मुद्देमालासह पळ काढला होता. दागिने, मोबाईल तसंच मोटार असे एकूण 2,57,55,000 किंमतीचा ऐवज घेऊन परमार पसार झाल्याची तक्रार प्रवीण कुमार ओसवाल यांनी देहू रोड पोलीस ठाण्यात दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी परमार याच्या शोधासाठी 3 पथके तयार केली होती. पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांना आरोपी परमार याने चोरी केलेले सोन्याचे बिस्किट हे राजस्थान येथील जालोर जिल्ह्यात राहणाऱ्या त्याच्या मेहुण्याच्या घरी लपविले असल्याची माहिती खबऱ्यामार्फत मिळाली. त्यानुसार पोलिसांनी शुक्रवारी दिनांक 11 डिसेंबरला राजस्थानमध्ये सापळा रचून त्याचा मेहुणा कानसिंग दुलसिंग चौहान याच्या घरावर छापा टाकला. तसंच त्याच्याकडून चोरीला गेलेले 10 किलो सोन्याचे बिस्किट पोलिसांनी जप्त केले. या संदर्भात उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक पानसरे यांनी पत्रकारांना अधिक माहिती दिली. प्रवीण कुमार पाल ओसवाल नावाचे एक पुणे मार्केट यार्ड येथील सोन्याचे व्यापारी आहेत. ते दिनांक 4/12 रोजी मुंबईवरून पुण्याकडे त्यांच्या स्विफ्ट गाडीमध्ये 10 किलो सोनं घेऊन येत होते. लोढा स्कीमच्या समोर त्यांचा जो ड्रायव्हर होता, ड्रायव्हरचं नाव आहे विक्रमसिंग परमार. मूळचा हा राजस्थानचा आहे. हा लग्नीच्या बहाण्याने खाली उतरला. त्यानंतर त्याने स्वतः मालकालाही लग्नी करायचे असेल करून घ्या असं सांगून त्यालाही खाली उतरवलं आणि मालक खाली उतरला असता त्याची ती स्विफ्ट गाडी आणि तिच्यातील 10 किलो सोनं हे घेऊन हा ड्रायव्हर फरार झाला. त्यानंतर त्या मालकाकडे याचा मोबाईल नंबरसुद्धा नव्हता. त्यामुळे आम्हाला माहिती मिळण्यामध्ये खूप उशीर झाला. पण तरीही आमचे देहू रोडचे PI श्री वाघमोडे यांनी अतिशय मेहनत करून त्याच्याबद्दल माहिती काढली. पूर्ण महाराष्ट्रातल्या या रस्त्यावरचे जे टोलनाके आहेत ते पूर्ण टोलनाके आणि तिथील CCTV कॅमेरा यांचा अभ्यास करून त्यांनी इतरही तंत्रज्ञानाचा वापर करून अतिशय सूत्रबद्धरित्या याचं लोकेशन काढलं. त्यानुसार आम्ही 3 टीम स्थापन केल्या. EPI दळवी यांनी पूर्ण महाराष्ट्रातील सराफांना सदर प्रकारचं जर काही सोनं विकायला कुणी आला तर ते त्याकडून घेऊ नये आणि तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी अशी नोटीस आम्ही आजूबाजूच्या परिसरातील सर्व सराफांना दिली. त्यानंतर गाडीचं बद्दल आम्हाला काही माहिती मिळाली. त्या गाडीचा शोध घेण्यासाठी आम्ही आमचे PSI महानवर यांना गुजरातमध्ये पाठवलं. त्यांनी गाडीचं लोकेशन आणि गाडी त्यांना तिथे मिळून आली. त्यासाठी आम्ही लोकल पोलिसांची मदत घेतली. नंतर आमचे सतीश शिंदे म्हणून EPI जे आहेत त्यांना आम्ही राजस्थानला इथं पाठवलं आणि आमचे PI वाघमोडे साहेब यांना अतिशय त्यांच्या खबऱ्याकडून जी माहिती मिळाली होती त्यानुसार त्यांनी आणि PSI EPI शिंदे यांनी कोऑर्डिनेट करत आरोपीचा जो नातेवाईक आहे राजस्थानमध्ये, त्या राजस्थानमध्ये जाऊन त्याच्या घरून हे सर्व सोनं जे सोनं चोरी केलं होतं ते पूर्ण जसंच्या तसं रिकवर केलेलं आहे. त्याच्यामध्ये अतिशय चांगलं असं इंटरस्टेट कोऑर्डिनेशन आणि नेतृत्व त्यांनी दाखवलेलं आहे. त्याबद्दल आमच्या माननीय SP साहेबांनी
व्याय वाघमोडे यांना 15,000चं आणि इतर सर्व अधिकाऱ्यांना प्रत्येकी 5-5 हजाराचं बक्षीस जाहीर केलेलं आहे. आव्हान काय आहे व्यापाऱ्यांना? या निमित्तानं एक समोर आलेली गोष्ट अशी दिसून येते की अतिशय निष्काळजीपणे या सोन्याची आपण वाहतूक किंवा इकडून तिकडून नेण्याचं हे करत असतो. सदरचा हा जो ड्रायव्हर होता, या ड्रायव्हरबद्दल कोणताही चारित्र्य पडताळणी केलेली दिसून आली नाही किंवा ड्रायव्हरबद्दल त्याच्या मालकाला पुरेशी माहिती नव्हती. आमचं असं अपील राहील की यापुढे आपण सराफ लोकांनी अशी जेव्हा वाहतूक कराल किंवा जे आपण विश्वासू म्हणून लोक ठेवतात त्यांची कमीत कमी पोलिसांकडून चारित्र्य पडताळणी केलेली असावी. त्याचप्रमाणे आपल्या ज्या पेढ्या आहेत किंवा जर मोटार वाहन असेल तर वाहनमध्ये GPS सिस्टीम बसवलेली असावी जेणेकरून त्याचं लोकेशन आपल्याला प्राप्त होईल. पेढ्या ज्या आहेत पेढ्यांमध्ये CCTV कॅमेरेज असावेत, सिक्युरिटी अलार्म असावेत, सशस्त्र गार्ड असावं जेणेकरून असे प्रकार आपल्याला रोखता येतील आणि जरी झालेच तरी आम्हाला त्यापर्यंत पोहोचणं सहज शक्य होईल. एकूणच हे सोनं जे आहे हे कुठलं रिकव्हर केलं? राजस्थानमध्ये जिल्हा जालोर इथे हा जो ड्रायव्हर किंवा आरोपी आहे या आरोपीचा नातेवाईक मेहुणा राहतो. त्या मेहुण्याकडं हे सोनं त्याने ठेवलेलं होतं, त्याच्याकडून ते आम्ही रिकव्हर केलेलं आहे. पुणे पोलिसांना सॅल्यूट हे वाक्य आहे ज्यांचं सोनं चोरीला गेलं ते सराफी प्रवीण कुमार पाल ओसवाल यांचं. पोलिसांच्या या तत्पर कार्याबद्दल त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. सामान्य नागरिक म्हणून आम्हाला पोलिसांच्या बाबतीत जी भीती असते आणि त्यांच्याबरोबर हे गेले काही 4 दिवस या तपासामध्ये मी स्वतः आणि माझा भाऊ दोघं आम्ही बरोबर असताना आम्हाला जे आलेले अनुभव आहेत, वी रिअली सॅल्यूट टू पोलीस आणि महाराष्ट्र पोलीस, पुणे पोलीस या तपासामध्ये त्यांनी जे आमच्यासाठी दिवस आणि रात्र मेहनत करून याच्यामधून ह्याला परत मिळवण्यासाठी यश मिळवलेलं आहे. त्यासाठी मी त्यांना खरंच मनापासून आभार मानतो. काय तुम्हाला काय अनुभव आले तपासात? त्याच्यापर्यंत पोहोचणं, मग त्यावेळी वेळ, खाणं पिणं हे सगळं सोडून अगदी तत्परतेने आणि स्पेशली शिंदे साहेबांनी खरंच ते मनापासून त्या गोष्टीला घेतलं होतं की आपण आणू. आणि तो एक आत्मविश्वास आमच्यासाठी, कारण मोठी अशी काही रक्कम हातातून गेल्यानंतर पुढचे जे होणारे प्रॉब्लेम्स असतात ते आम्हाला डोळ्यासमोर असतात आणि त्याच्यातून त्यांनी तो धीर देऊन प्रत्येक येणाऱ्या प्रॉब्लेममध्ये त्यांनी ते त्या ज्या पद्धतीने ते ही गोष्ट हाताळून हे यश मिळवलेले आहे. इट इज रिअली. पोलिसांची इमेज ऐकली त्यापेक्षा खूप वेगळी आहे. प्रोजेक्ट मॅनेजमेंटसारखं त्यांनी हे प्रकरण हाताळलं. स्कॉटलंड पोलिसांनंतर महाराष्ट्र पोलिसांची वर्णी लागते हे अक्षरशः अनुभवायला मिळालं असं शर्मिला ओसवाल म्हणाल्या. म्हणजे पुणे पोलिसांबद्दल एक इमेज अशी होती आम्हाला की दुसरे जे काही सराफ व्यापारी होते त्यांनी म्हटलं पोलीस काही करणार नाही, शेवटी आपल्यालाच जे काही करावं लागणार आहे. आणि जे काही इमेज पोलिसांबद्दलची आमच्या डोक्यात लोकांनी टाकलेली तर तसं काही अनुभव नाही आला. इनफॅक्ट आमचा अनुभव थोडा नवीन होता. सतीश शिंदे सर आणि अमर वाघमोडे सर आणि जय जाधव सर ही जी एक टीम होती यांनी हा ॲक्च्युली इट वॉज ॲज गुड ॲज प्रोजेक्ट मॅनेजमेंट आणि ज्या पद्धतीने हँडल केलं गेलं तर आपण म्हणतो स्कॉटलंड नंतर महाराष्ट्र पोलीस तर वी एक्सपिरियन्स दिस इन ॲक्च्युअल रियालिटी दॅट पुणे पोलीस रिअली आय मीन दे हॅव डन द बेस्ट ऑफ द बेस्ट जॉब. सराफ आहेत त्यांना पर्सनली मला हे सांगायला आवडेल की जर आपण म्हणजे क्लीन शीट असू म्हणजे आपण जर आपला प्रत्येक गोष्ट आपण व्यवसाय जर इमानदारीने करत असू तर मला वाटतं की पोलीस हा एक असा गाभा आहे आपल्या जीवनातला की ही विल बी डेफिनेटली अ फ्रेंड. कारण ह्या आमच्या दरम्यान जी घटना घडली त्याच्यात आम्हाला पोलीस एक ॲज अ मित्र म्हणून आम्हाला वाटले. आम्हाला त्यांची कधीच भीती नाही वाटली. इनफॅक्ट आमच्या सगळ्या सराफ फ्रेंड्सनी आम्हाला खूप काही अगेन्स्टच म्हणजे की बाबा पोलीस मदत करू शकणार नाही आणि आपल्यालाच करणार आणि इनफॅक्ट ही सुद्धा भीती होती की नाही मिळणार. म्हणजे सोने वाहतुकीबद्दलची सुरक्षितता हे तुमच्याकडनं थोडी निग्लेक्ट झालं होतं, त्याच्याबद्दल काय सांगा? नाही, त्याच्यात सुद्धा जो ड्रायव्हर होता तो ॲक्च्युली अनोळखी नव्हता. तो पुण्यात 15 वर्षापासून आणि आमच्याच फ्रेंड्सकडे तो होता आणि त्याचं जे घर आहे राजस्थानमधलं आम्ही त्यांच्या आईवडिलांना ओळखत होतो. त्याचे काका उपसरपंच आहेत ज्या गावातून आहे. मग आता ज्या ड्रायव्हरला तुम्ही एवढ्या वर्षापासून ओळखत असाल किंवा त्याचं बॅकग्राऊंड माहिती आपल्याला माहिती आहे कुठे राहतो, याचे आईवडील कोण आहेत, याची बायको कोण आहे, मग एक त्याच्याबद्दल एक ट्रस्ट ॲटोमॅटिकली असतो. आरोपी परमार हा अद्याप फरार आहे. देहरोड पोलीस त्याचा शोध घेत आहेत. अमर रहे शरद जोशी अमर रहे अशा घोषणांच्या गजरात हजारो शेतकऱ्यांनी शेतकरी चळवळीचे पंचप्राण व शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी यांना मंगळवारी अखेरचा निरोप दिला. या योद्ध्याला निरोप देण्यासाठी महाराष्ट्रासह देशभरातील शेतकऱ्यांनी व शेतकरी नेत्यांनी पुण्यात गर्दी केली होती. जोशी यांना निरोप देताना शेतकऱ्यांच्या भावना अनावर झाल्या होत्या.
शरद जोशी यांचं शनिवारी सकाळी निधन झालं होतं. त्यांच्या दोन्ही कन्या परदेशातून परतल्यानंतर आज त्यांच्यावर पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी डेक्कन परिसरातील नदीपात्रातील मैदानात जोशी यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांचं अंत्यदर्शन घेतलं. जोशी यांच्या अंत्यदर्शनासाठी सकाळपासूनच हजारो शेतकऱ्यांनी रांगा लावलेल्या होत्या. 2:15च्या सुमाराला पोलिसांनी मानवंदना दिल्यानंतर वैकुंठ स्मशानभूमीतील विद्युत दाहिनीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. खराळवाडी येथील गुरुवारी झालेल्या क्षेत्रीय सभेत प्रश्न विचारण्यावरून 2 गटात झालेल्या तुंबळ हाणामारीनंतर अटक करण्यात आलेल्या 11 जणांना पिंपरी न्यायालयाने सोमवारी न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर सर्व आरोपींची रवानगी येरवडा येथील तुरुंगात करण्यात आली. काँग्रेस नगरसेवक कैलास कदम, सद्गुरू महादेव कदम, स्वीकृत सदस्य हमीद नवाब शेख, सचिन श्रीपत कदम, बबिता महादेव ससाणे, सिंधू श्रीपत कदम, ॲडव्होकेट सुशील हरिश्चंद्र मनसरकर, दत्ता लक्ष्मण इंगळे, सचिन जयविलास जाधव, नितीन जयविलास जाधव, सर्व राहणार खराळवाडी पिंपरी यांना अटक करून शुक्रवारी न्यायालयापुढे हजर केलं असता न्यायालयाने त्यांना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. पोलीस कोठडीची मुदत संपल्याने सर्व आरोपींना सोमवारी पुन्हा पिंपरी न्यायालयासमोर उभं करण्यात आलं. न्यायालयाने या सर्वांना न्यायालयीन कोठडी सुनावली. सर्व आरोपींची तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे. स्थळ पिंपरीतील आंबेडकर चौक. वेळ दुपारची. एक मध्यमवयीन गृहस्थ भर चौकात थांबून वाहतुकीचे नियमन करतो. त्याच्या अनोख्या वेशभूषेकडे वाहनधारक तसंच पादचारी कुतूहलाने पाहतात. तो प्रत्येकाच्या हातात एक कागद देतो. या कागदात त्याचं स्वतःचं मनोगत आणि वाहतुकीचे नियम असतात. त्याचा आराध्य दैवत असलेले लोकनेते शरद पवार यांचं छायाचित्र लावलेला सदरा घालून तो वाहतुकीबाबत जनजागृती करत अनोख्या पद्धतीने आपल्या आदर्शाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. होय, या अवलियाचं नाव आहे बापूराव उर्फ श्रीपतराव गुंड. पाहूयात काय आहे याच्या मागची नेमकी घटना. पिंपरीत येऊन आंबेडकर चौकाजवळील सिग्नलला थांबलेल्या प्रत्येक वाहन चालकाला एक पत्रक देऊन वाहतूक नियमनाचे महत्त्व पटवून देणाऱ्या बापूरावांनी सोमवारी साऱ्यांचं लक्ष आपल्याकडे वळवून घेतलं होतं. डोक्यावर गांधी टोपी तर पोशाखावर सगळीकडे शरद पवार यांचे फोटो लावलेले होते. सिग्नल तोडणाऱ्या वाहन चालकाला ते हात जोडून तसे न करण्याची विनवणी करत होते. भर दुपारी 2:30च्या टळटळीत उन्हात वाहन चालकांचे प्रबोधन करणाऱ्या बापूराव उर्फ श्रीपतराव गुंड यांनी आपला जवळचा एक माणूस अपघातात गमावला आहे. त्यामुळे त्यांनी वाहन चालकांचं प्रबोधन करण्याचं मनावर घेतलं आहे. दिवसेंदिवस पुणे पिंपरी चिंचवडमधील वाहन चालकांची वाढत जाणारी बेफिकिरी, त्यामुळे अपघाताला मिळणारं निमंत्रण, हे सर्व कोणीतरी पुढाकार घेऊन वाहन चालकांचं प्रबोधन करायला हवं या उद्देशाने श्रीपतराव यांनी शरद पवार यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून स्वतःच्या खर्चाने ही जबाबदारी एकट्याच्या खांद्यावर घेतली आहे. पुणे शहर व पिंपरी चिंचवडमधील वर्दळीच्या चौकांमध्ये त्यांची वाहतूक नियमन मोहीम सध्या सुरूच आहे. माननीय शरदचंद्रजी पवार यांच्या वयाला, अमृत महोत्सवी वर्षाला, त्यांच्या कार्याला मी सलाम ठेवतो आणि त्यांचं कौतुक करतो की त्यांनी फुलना फुलाची पाकळी महाराष्ट्रासाठी, भारतासाठी काही ना काय दिलेलं आहे. त्यामुळंच सर्व सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत. शेतकऱ्यांची आत्महत्या रोखण्यामध्ये थोडाफार त्यांचा प्रयत्न मोठा आहे. शेतकऱ्यांना उपजीविका करण्यासाठी, शेती करण्यासाठी त्यांचं खूप मोठं योगदान आहे. मी सर्व भारतीयांना नम्र विनंती करतो की त्यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त त्यांना सलाम ठोका आणि त्यांच्या कार्याचं कौतुक जरूर करा. माननीय राष्ट्रपती महोदयांनी, माननीय पंतप्रधानांनी त्यांच्या कार्याचं कौतुक केलं आहे. तरी माझं सर्व भारतीय बंधू भगिनींना विनंती आहे, आपणही त्यांच्या कार्याचं जरूर कौतुक करावं, त्यांच्या कार्याचं जरूर दखल घ्यावी ही सर्वांना विनंती आहे. मी त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांच्या वयाला, त्यांच्या कार्याला अभिवादन करून मी
वाहतूक नियमाचं जनजागृती करून माझं स्वतःचं पत्रक वाटून लोकांना जनजागृती करत आहे. विविध चौकामध्ये फिरत आहे, विविध लोकांना मार्गदर्शन करत आहे. वाहतूक नियम पाळा, वाहतुकीचा नियम पाळा, जनजागृती करतोय. हेल्मेटची सक्ती लागू आहे. हेल्मेट जरूर वापरा, आपल्या जीवाचं कल्याण करा. आणि जी चारचाकी वाहन आहेत त्यांनी बेल्ट जरूर वापरावा अशी मी सर्वांना विनंती करतो. पिंपरी येथील रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे रूळ ओलांडत असताना रेल्वे खाली सापडून दोघांचा मृत्यू झाला. ही घटना सकाळी 11:30 वाजता घडली. मृतांमध्ये एका महिलेसह एका पुरुषाचा समावेश आहे. मुंबईहून बेंगलोरकडे जाणारी उद्यान एक्सप्रेस पिंपरी रेल्वे स्थानकापाशी आली. त्यावेळी रेल्वे रूळ ओलांडण्याच्या प्रयत्नात दोघे जण उद्यान एक्सप्रेस खाली आले. मृत व्यक्तींची नावे समजली नसून त्यांच्या शरीराचे बरेच तुकडे झाले. मृत दोघे पती पत्नी होते किंवा कसे याबद्दल अद्याप काही समजलेलं नाही. या संदर्भात रेल्वे स्थानकावरील पोलिसांनी अधिक माहिती दिली. बँगलोर मुंबई उद्यान एक्सप्रेस ज्यावेळेस सर ते पडले गेले का असं कोणी ढकलले गेले त्यांना? नाही, ते क्रॉस करताना पडले. त्यांचा पडल्याच ठिकाणी मृत्यू झालेला का? हां, मृत्यू झालेला. ते दोन्ही महिला होते का पुरुष होते सर? एक महिला एक पुरुष होते. एक महिला एक पुरुष होते सर. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी YCM रुग्णालयात पाठवण्यात आलाय. रेल्वे पोलीस अधिक तपास करत आहेत. श्रीदत्त साई सेवा कुंज आश्रम, सर्व भक्त परिवार आणि श्रीदत्त साई सेवा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने दत्त जयंतीनिमित्त 18 ते 15 डिसेंबर या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताहाचं कासारवाडी येथील श्रीदत्त साई सेवा कुंज आश्रम इथं आयोजन करण्यात आलं आहे. सप्ताहाचा प्रारंभ 18 डिसेंबरला महापौर शकुंतला धराडे, आमदार लक्ष्मण जगताप, अश्विनी जगताप, विजू अण्णा जगताप यांच्या हस्ते सकाळी 9 वाजता होईल. सप्ताहाचा प्रारंभ पहाटे 4 वाजता काकडा आरतीने होणार आहे. सप्ताहादरम्यान रोज संध्याकाळी 7 वाजता कीर्तनाचं आयोजन करण्यात आलं आहे. शुक्रवारी अशोक पंचाळ, शनिवारी ज्ञानेश्वर पाटील, रविवारी महेश माकनी, सोमवारी नानासाहेब दोरगे, मंगळवारी शिवाजी फावडे, बुधवारी चंद्रकांत वांजळे यांचं कीर्तन होणार आहे. गुरुवारी संजय पाचपोर यांचं दत्त जन्माचं कीर्तन आणि शुक्रवारी कुंडलिक पाटील यांचं काल्याचं कीर्तन होणार आहे. 24 डिसेंबरला संध्याकाळी 6 वाजता अनिल गायकवाड यांचा सुगम संगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. 25 डिसेंबरला कासारवाडी इथं सकाळी 8 ते 11 या वेळेत पालखी नगर प्रदक्षिणा होणार आहे. दुपारी 1 ते सायंकाळी 7 या वेळेत महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं आहे. निगडी येथील श्री खंडोबा प्रतिष्ठानच्या वतीने चंपाषष्ठी निमित्त निगडी गावचे स्वयंभू ग्रामदैवत असलेले श्री खंडेराया देवाच्या हळद व विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष तानाजी काळभोर यांनी दिली. निगडी जकात नाक्यासमोरील सिद्धिविनायक नगरी मार्गावर असलेल्या खंडोबा मंदिरात गुरुवारी सायंकाळी 4 वाजता हळदी समारंभ व 7 वाजता विवाह सोहळा होणार आहे. माऊली शिंदे प्रस्तुत नाथ मल्हार जागरण गोंधळ पार्टी देवाचे जागरण गोंधळाचा कार्यक्रम करणार आहेत. या विवाह सोहळ्यासाठी भाविकांनी उपस्थित राहून शोभा वाढवावी असं आवाहन आयोजकांनी केलं आहे. आज मी मेळघाटातून पुण्यात येते आणि येथील नागरिकांच्या सुखसुविधा जेव्हा बघते तेव्हा मला शहरात राहणाऱ्या लोकांचं आश्चर्य वाटतं. इतक्या सुविधा मागासवर्गीय आदिवासी प्रदेशांमध्ये केव्हा पोहोचतील याबाबत मी अजूनही साशंक आहे, अशा भावना मेळघाटमध्ये सामाजिक कार्य करणाऱ्या ज्येष्ठ कार्यकर्त्या डॉक्टर निरुपमा देशपांडे यांनी संजीवनी डेव्हलपर्सच्या एका कार्यक्रमात व्यक्त केली. संजीवनी डेव्हलपर्सच्या वाकड येथील सोनचाफातील सदनिकाधारी स्नेह मेळाव्यात मेळघाट येथील संपूर्ण बांबू या संस्थेच्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर निरुपमा देशपांडे या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. पुण्यातील सर्व सुखसुविधा बघून त्यांना येथील उच्च राहणीमानाचे आश्चर्य वाटत होते. तसंच आपण जिथे काम करतो तिथे या सुविधा पोहोचतील की नाही याबाबतही साशंक होतो असंही त्या म्हणाल्या. सुप्रसिद्ध धावपटू स्वाती गाढवे हिचा यावेळी गौरव करण्यात आला. तिचे आईवडील शेतमजूर असून तिच्या स्कॉलरशिप व बक्षिसांच्या मिळकतीवरच त्यांचं घर चालत आहे. संजीवनी डेव्हलपर्सकडून रोख रक्कम देऊन तिचा सत्कार करण्यात आला. सध्या ती येत्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी उटी इथं तयारी करत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त रहाटणी येथे कै गबाजी थोपटे प्रतिष्ठानच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. या शिबिरात 200 जणांनी रक्तदान केलं. शिबिराचं उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरसेवक कैलास थोपटे, माजी नगरसेवक नाना काटे, नगरसेवक अरुण बोराडे,
माजी नगरसेवक पंडित गवळी, मोहम्मद पानसरे, माजी शिक्षण मंडळ सभापती विजय लोखंडे आदी उपस्थित होते. रक्तदात्यांना कै गबाजी थोपटे प्रतिष्ठानकडून युवा नेते कुणाल थोपटे यांनी पेन ड्राईव्हचं वाटप केलं. विशाल नाचपल्ले, दिनेश देशमुख, अमर आवळे, प्रदीप चौधरे, प्रशांत शिंदे, आकाश आचारी, महेंद्र गंगावणे, विजय भालकुडे, दीपक कारभारी, महेश थोरात, आकाश सगर आदींनी संयोजन केलं. कैलास थोपटे यांनी सूत्रसंचालन केलं. कुणाल थोपटे यांनी आभार मानले. गदिमा प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ गायिका डॉक्टर प्रभा अत्रे यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. गदिमा पुरस्कार ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांना देण्यात आला. 21,000 रुपये, सन्मानपत्र आणि सन्मान चिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप होतं. गदिमांच्या पत्नी विद्या माडगुळकर यांच्या स्मरणार्थ अर्थतज्ञ डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या पत्नी वसुंधरा नरेंद्र जाधव यांना गृहिणी सखी सचिव पुरस्कार देण्यात आला. 11,000 रुपये, सन्मानपत्र आणि सन्मान चिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप होतं. कथा, पटकथा, गीतकार आणि दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांना चैत्रबन पुरस्कार देण्यात आला. 5,000 रुपये, सन्मानपत्र आणि सन्मान चिन्ह असं पुरस्काराचं स्वरूप होतं. विद्या प्रज्ञा पुरस्कार प्रसिद्ध युवा गायिका बेला शेंडे यांना देण्यात आला. 5,000 रुपये, सन्मानपत्र आणि सन्मान चिन्ह असं पुरस्काराचं स्वरूप होतं. तसंच शालांत परीक्षेत मराठी विषयात सर्वाधिक गुण प्राप्त करणारा विद्यार्थी मंगलसिंग यशपाल पाकळ याला गदिमा पारितोषिक देण्यात आलं. 2014च्या तुलनेत 2015मध्ये महाराष्ट्रातील पत्रकारांवरील हल्ल्यात लक्षणीय वाढ झाली असून यावर्षी दैनिकांची कार्यालयं आणि पत्रकारांवरील हल्ल्याच्या तब्बल 87 घटना घडल्या आहेत. ही आकडेवारी गतवर्षीच्या आकडेवारीच्या तुलनेत 18ने जास्त आहे. गतवर्षी 69 पत्रकारांवर हल्ले झाले होते. मुंबईतील राघवेंद्र दुबे नावाच्या पत्रकाराची अत्यंत निर्घृण पद्धतीने करण्यात आलेली हत्या, 3 पत्रकारांचे करण्यात आलेले अपहरण, 3 महिला पत्रकारांना झालेली मारहाण आणि त्यातील एका प्रकरणातील महिला पत्रकारास रात्रभर पोलीस ठाण्यात डांबून ठेवण्याचा प्रकार अशा माध्यमाची चिंता वाढवणाऱ्या अनेक घटना वर्षभरात घडल्याची माहिती पत्रकार हल्लाविरोधी कृती समितीचे निमंत्रक SS देशमुख यांनी प्रसिद्धीला दिलेल्या एका पत्रकाद्वारे दिली आहे. गेल्या वर्षी महाराष्ट्रात प्रत्येक 6 दिवसाला एका पत्रकारावर हल्ला होत होता. 2015मध्ये दर 4.5 दिवसाला एक पत्रकार हल्ल्याचा शिकार होत आहे. एकाच वर्षात माध्यमावरील हल्ल्याचा थेट 87 घटना घडण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे पत्रकारांसाठी तरी अच्छे दिन आल्याची अनुभूती वर्षभरात मिळालीच नाही. भारताचा मर्यादित षटकांचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी IPLच्या यंदाच्या मोसमात पुण्याच्या संघातून खेळताना दिसणार आहे. धोनीसोबतच अजिंक्य रहाणे, R अश्विन यांचीही पुण्याच्या संघात वर्णी लागली आहे. IPLमध्ये 2 वर्षांसाठी नव्याने दाखल झालेले पुणे राजकोटच्या संघ बांधणीसाठी मंगळवारी खेळाडूंचा लिलाव झाला. या लिलावात ड्राफ्ट पद्धतीने 5 खेळाडूंना संघात घेण्याची सुविधा होती. त्यानुसार पुणे संघाच्या फ्रँचायझीने महेंद्रसिंग धोनी, अजिंक्य रहाणे, R अश्विन, स्टीव्हन स्मिथ, प्लेसिस या नावाजलेल्या खेळाडूंना संघात समाविष्ट करून घेतलं. तर रवींद्र जडेजा, सुरेश रैना, ब्रेंडन मॅक्युलम, जेम्स फॉकनर, वेन ब्रावो या 5 खेळाडूंना राजकोट फ्रँचायझीने आपल्या कळपात सामील करून घेतलं. कोलकात्याचे उद्योजक संजीव गोयंका यांनी पुण्याची फ्रँचायझी विकत घेतली आहे. तर राजकोट फ्रँचायझीची मालकी इंटेक्स मोबाईल कंपनीकडे आहे. बातमीपत्राच्या शेवटी पुन्हा एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. देहू रोड इथं चोरीला गेलेले 2.5 कोटींचे दागिने हस्तगत. पोलिसांच्या जबरदस्त नेटवर्किंगमुळे सर्वात मोठा दरोडा फसला. आरोपी अद्याप फरार. शेतकऱ्यांचे कैवारी शरद जोशी पंचतत्वात विलीन. विविध क्षेत्रातील मान्यवरांची तसंच राज्यभरातून शेतकऱ्यांची उपस्थिती. क्षेत्रीय सभेतील राडा प्रकरणी आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. सर्व आरोपींची रवानगी येरवडा तुरुंगात. पिंपरीत रेल्वेची धडक बसून दोघांचा मृत्यू. मंगळवारी सकाळी घडला अपघात. रेल्वे रूळ ओलांडताना उद्यान एक्सप्रेसची बसली धडक. आणि धोनी, रहाणे, अश्विन पुणे संघाकडून खेळणार. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. भेटूया पुढील बातमीपत्रात ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत तुम्ही पाहत रहा फक्त KV9 मराठी. नमस्कार.